जय किसान पॅनल शिवाय आहेत कोण? जय किसान पॅनल शिवाय आहेत? अरे सुकळीचं नव्ह, सुरिकाच्या नावाने काने घोषणा दिल्या रे. हे संघर्ष पॅनलच्या नावाने काने घोषणा दिल्या. अहो अप्रूव्ह जायला नको म्हणून. म्हणजे ते अंजलीच्या नावाने घोषणा द्यायला का नाही सगळं गाव बोंबलतंय. आता आपण आपल्या पॅनलच्या नावाने घोषणा दिल्यावर काळ कुत्र बी वरडले नसतं. आता कशाला आपल्या हाताने अब्रू घालवून घ्यायची. ऐसा नाहीस. एकदम वाळीत पडल्यासारखं झालं की हो. ते रानात निघून काय गेलं, साधं काळ कुत्र बी आलं नाही आपल्या बाजून. समजा त्या मस्त नीचच बाजून. शत्रू तो आपला मित्र. मी तर तायडी म्हणालोय. भावाचं नातं ऑफर कराले. ताईसाहेब, रानादानं आता जशी कल्टी मारली तशी बराबर इलेक्शनच्या टायमाला मारली तर अव समधी फीस तर रानादावर ठेवण्यापेक्षा त्या पप्प्याचा बी सपोर्ट घेतला तर. अपोजिट पार्टी लई स्ट्रॉंग आहे बंड्या. अशी रिस्क घेऊन चालणार नाही बघ आपल्याला. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत म्हण आहे जुनी. युती दोघांच्या बी फायद्याची आहे तायडे. मनापासून बोलाले हो मी. काही बी करून या मास्तरनीला हरवायचंय आम्हाला. हरवायचं आहे ना तिला. मग आपल्या दोघांनी एकत्र येणं गरजेचं आहे तायडे. ठीक आहे, तयार आहे आम्ही. पण अडचण कळते मला. उघड नाही पण छुपी युती करू की काय. दोघं मिळून त्या अंजलीला हैराण करू आणि तिचं सरपंचकीचं स्वप्न आपण धुळीला मिळवू. चालतंय. हा पण सरपंच मात्र आम्हीच होणार. डन. फिक्स तायडे. तूच आमची सरपंच. आमचा फुल पाठिंबा आहे तुला. काय नाही ग, मला फक्त त्या गायकवाडसने धडा शिकवायचा आहे. आणि आमासनी मास्तरनीला. ठीक आहे, आपली युती फिक्स पप्या. आता तू बघच आम्ही काय डाव टाकतो ते. कुठं तडपडला यो पप्या कुणास ठाव. चंदे, तू नीट निरोप तर दिलतास ना. वय हो ताईसाहेब, हितच याय सांगितलं. आता येतो म्हणलं तर येईल की. तुम्ही जरा दम धरा की. काय दम धरा. समधी बोलणी पटापट करून घरी जायला पाहिजे लवकर. इथं कुणी बघितलं तर उगं बोंबा बोंब व्हायला नको. ताईसाहेब, रानादान सनीदासनी समजलं की तुम्ही त्या पप्प्या संगत युती करायला सांग तर काय खरं नाही बघा तुमचं. ते आमासने बी माहिती आहे ग चांगलंच. अगं म्हणून तर तो आडनावाचा मुद्दा काढून फॉर्म बाद करायचं चाललं होतं. समजा फेल गेलं ना. बघ तर काय चांगला मुद्दा घावला होता, हातनं सुटला. नाही ठीक आहे, म्हणून तर आता काहीतरी नवी चाल तर खेळायलाच पाहिजे. तायडे काय आहे? काय तर ते जाऊ दे. लई येळ वाट बघायला लावली नाही ना तुला. हे बघ, पहिलीच वेळ आहे म्हणून माफ करतो. याच्या पुढे लेट आलं तर अजिबात चालणार नाही. काय सांगायचं तायडे तुला. माननीय परेश पटलाला काम काही कमी आहेत का म्हणून झाला का जरा उशीर. आमच्या संगट युती करणार आहेस ना. व सांगितलं की करायची म्हणून. नाही, सरपंच आम्हीच होणार हे मान्य आहे ना. व मान्य आहे, पण माझी बायको डेप्युटी सरपंच झाली पाहिजे. सरपंच पद सोडून दुसरं काय करायचं ते तू बघ. चालते की, पण मला सांग, तुझ्या सरपंच पदाच्या वाटत येणारा सगळ्यात मोठा काटा ती अंजलीबाई.
तिचं काय करणार आहे? आम्ही डाव टाकला होता खरं, पण फेल गेला. म्हणून तर तुझ्या संगत युती करायलोय. मी एक सांगू काय? बोला. काय आहे, त्या अंजलीला इलेक्शनच्या आधीच इमोशनली हरवायचा. एकदा का माणूस भावनिक झाला की त्याचं डोसकं काम करायचं बंद होत. आपण सहज हरवू ग तिला. हा? वाटलं स्वतःहून माघार घ्यायला लावू, पण इमोशनल करायचा कसा? काय आयडिया आहे काय? तिचा एखादा वीक पॉइंट आपण त्याच्यावरच दणका घालायचा. एक पॉइंट म्हणलं तर राणा भाऊजी आणि तिची शाळा. हाडाची मास्तरी नाही ती. राणा तर तुझ्याच बाजून आहे ग. आता उरली शाळा. मग तिची शाळाच तिच्याकडनं हिसकावून घेतली तर? नाही म्हणजे शिकवणं जर तिला एवढंच प्यारा असेल तर तिची मास्तरकी बंद झाली पाहिजे. हा, ही बेस्ट आयडिया आहे. जर तिची शाळा बंद झाली तर ती भैसटणार हे नक्की. नक्की नव? नक्की. हॅलो, हा महाजन मास्तर, आम्ही आता काय सांगतोय तेवढं नीट ऐका. आमच्या जाऊबाई इलेक्शनला उभं राहिल्यात, तेव्हा उद्याच्या उद्या त्यांचा राजीनामा घ्या. उद्यापासनं त्यांची शाळा बंद झाली पाहिजे. महाजन मास्तर, आम्ही जेवढं सांगतोय तेवढं करा. बदली पाहिजे ना? व ठेवा आता फोन. काय म्हणाले मुख्याध्यापक? आमच्या समोर काय म्हणायची हिंमत आहे वय त्यांची? उद्यापासनं आमच्या जाऊबाईंची शाळा बंद म्हणजे बंद. वा, तिची शाळा बंद आणि आपलं काम सुरू. इमोशनली बाद झाली पाहिजे. तायडे, तू घरात लक्ष दे, मी बाहेरचं बघतो. गावचं राजकारण ढवळून काढू बघ आपण दोघं बहीण भाऊ. अंजली, तुझी सुरुवात चांगली झाली आहे बघ. बाकीच्या उमेदवारांच्या पेक्षा तुझं वजन जास्त आहे गावात. होय, आता निवडून येणार ते अंजली वहिनीच की. ही खात्री तर मला बी आहे, पण एवढं आपण हलक्यात घ्यायला न ग. अंजली, तू आता उद्यापासून गावच्या भल्याचाच विचार कर. हो. तू सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर गावात काय काय सुधारणा होतील हे सर्वांच्या पर्यंत पोहोचव. तू गावचा आणि गावातील माणसांच्या भल्यासाठीच काम करणार हे सर्वांना पटवून दे. चांगली तयारी करा, मग जीत पक्की. चालेल, मी उद्याच या सगळ्याची सुरुवात करते. हॅलो, हा पाठक गायकवाड बाई, उद्या जरा शाळेत लवकर या, जमेल ना? हो, उद्यापासून मी शाळेत येणारच होते. फार सुट्ट्या झाल्यात ना माझ्या. हो हो, पण जरा लवकर या बरं का. हो, काही काम होतं का? हो म्हणजे तसं महत्वाचंच काम आहे, पण ते उद्या शाळेत आल्यावर सांगतो. हा चालेल, येते मी उद्या. राहिला हा सर, हेड सर. हेड सर म्हणायचं. तेच ते हेड सर. चहा घ्या त्या. काय टेन्शन मध्ये दिसताचा जणू. ओय रे बाबा, एकतर हेड सर म्हणून शाळा सांभाळा आणि वर गायकवाडांच्या सुनबाई म्हणून वहिनी साहेबांना सांभाळा. डबल त्रास झालाय मला. हा, पण हेड सर, आता अंजली म्हणून बऱ्यापैकी शाळा सांभाळतात ना वय, त्यात कसलं आलं टेन्शन? त्याचाच तर त्रास झालाय. म्हणजे तुला नाही कळणार, तू हेड सर हो म्हणजे कळ. हेड सर, लई चहा पिऊ नका सा, नाही तर टेन्शन कमी आणि जळजळ जास्ती व्हायची.
तू मला शहाणपणा शिकू नकोस. इकडे पटांगणात पोरं खेळतायत, त्यांना पिटा. जा चल. कधी सुधारणार आहे कुणाला माहिती. सर आत येऊ. या 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 पाठक गायकवाडबाई या. गुड मॉर्निंग सर. मी आजपासून शाळा जॉईन करणार आहे. अहो त्यासाठीच तर तुम्हाला बोलवलंय मी. बोला ना, काय काम होतं? आपण निवडणुकीला उभ्या राहिला तसं कळालं. हो पण ते तर तुम्हाला आधीपासूनच माहिती होतं. हो पण मी आता कायदेशीर मार्गाने विचारतोय आपल्याला. शिक्षण खात्याच्या नियमानुसार. म्हणजे आपण सरपंच पदासाठी उभ्या राहणार असाल तर नियमानुसार तुम्हाला शाळेचा राजीनामा द्यावा लागेल. हो कल्पना आहे मला याची. अहो मग देऊन टाका ना राजीनामा. असं एवढ्यातच राजीनामा द्यायची काही गरज नाहीये सर. अजून शिकवू शकते मी. हे बघा पाठक गायकवाडबाई, मला शाळेला राजकारणाचा आखाडा बनवायचा नाहीये. त्यामुळे तुम्ही लगेच राजीनामा दिला तर बरं होईल. पण सर हेड सर सांगतायत ना राजीनामा द्या, मग द्यायचा राजीनामा. ठीक आहे, मी उद्याच देते राजीनामा. पण आजचा एक दिवस मला शिकवू दे, शेवटचा दिवस. ठीक आहे, आजचा शेवटचा दिवस आहे हे लक्षात असू द्या. ठीक आहे, तुम्ही आता निघाला तरी चालेल. आपण सरपंच पदासाठी उभ्या राहणार असाल तर नियमानुसार तुम्हाला शाळेचा राजीनामा द्यावा लागेल. मला शाळेला राजकारणाचा आखाडा बनवायचा नाही. त्यामुळे तुम्ही लगेच राजीनामा दिला तर बरं होईल. नमस्कार वहिनी साहेब. तुमचं काम झालं. अहो तुम्ही जसं सांगितलं ना तसंच मी केलंय. पाठक गायकवाडबाई उद्या राजीनामा देत आहेत. आता माझं तालुक्याच्या ठिकाणी बदलीचं तेवढं काम करा. हा? हो ठेवतो ना. चंदे 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 चंदे. मग कसा वाटला आमचा डाव? कसला डाव? अगं कसला डाव काय, मास्तरनीकडनं तिच्या सगळ्यात आवडतं काम काढून घेतलं का नाही. आता तिला हळूहळू इमोशनली कसं बाद करतो ते बघ तू चंदे. काय ग ताईसाहेब, मला वाटलं होतं राजकारण तुमच्या नसा नसात भिनलंय, पण ते काय खरं नाही बघा. म्हणजे अहो जर ती इमोशनली बादच नाही झाली तर उलट मास्तरनीला इमोशनल करून राजीनामा द्यायला लावाय नाही पाहिजे. जर तिनं राजीनामा नाही दिला तर तिला सरपंच होताच येणार नाही. ह्यो विचार तुमच्या डोक्यात कसा नाही आला? खरं हे कस काय ध्यानात नाही आलं बरं आमच्या. बरं आता आलंय तर मी सांगते तो डाव खेळा. शाळा आणि शिक्षण त्या मास्तरनीचा जिव्हाळ्याचा इशारा, तिला त्यातच अडकून टाका. म्हणजे तुमच्या वाटतला काटा आपोआपच दूर होईल. हा वाह 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 चंदे, वाह मेरे शेर. वाह 4 दिवस आमच्यावर पीए म्हणून काय राहिल्यास. तुला तर राजकारणातलं समजत कळायला लागलं की ग. झालं का? एवढं चांगलं डाव सांगितला तर तुम्हीच हुशार वय. हुशार तर आम्ही आहेच तसं चंदे. तू एक काम कर, आता एवढी चांगली आयडिया मिळाल्या, आमच्यासाठी काहीतरी गोडा थोडासा खायला आण बरं जा. ताईसाहेब, मी एवढी चांगली आयडिया दिली तर मला साडी द्या की. अगं ए
काय खुळ्या डोसक्याची आहेस काय ग? हा, हे बघ, जेवढं सांगितलंय तेवढं कर. अख्खा जीव त्या साड्यांमध्ये अडकलाय. चल जा जा म्हणलंय ना व. जाऊबाई, या दौलतवाडीच्या शाळेला तुमची लई गरज आहे हो. या गावातल्या पोरांच्या भविष्यासाठी आम्ही तुम्हासनी राजीनामा देऊ देणार नाही म्हणजे नाही. बसा. बाई, आज आम्ही सगळ्यांनी ग्रुप आउट करून आणले बघा. देऊ काय वेळा तपासाला? नाही, नको. आज मला शिकवायचंय, खूप शिकवायचंय. एका दिवसात लय शिकायचं आहे. आज काय विशेष? काही नाही. चला तुम्ही पुस्तक उघडा. कुठलं पुस्तक? मराठीचं उघडा. कविता शिकूया. पण आज तुम्ही भूगोल शिकवणार होता. आज मी सगळे विषय शिकवणार आहे. ते का म्हणून? काय विशेष? बाई, तुम्ही लय दिवसांनी आलाय, मस्तपैकी गोष्ट सांगा की. नाही नाही, आज मी फक्त शिकवणार. पण का? काय विशेष? मी सांगितलं ना तुम्हाला, मराठीची पुस्तकं उघडा. काढा लवकर. 6वा धडा काढा. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल मला अत्यंत आदर आहे. एकदा मी पुण्याला जाताना वाटेत सातारला थांबलो. भाऊरावांना भेटावं म्हणून त्यांच्याकडे गेलो. त्यांची भेट झाली. मला खूप समाधान वाटलं. पुढे येऊन वाचा. मी संस्थेचा परिसर पाहत निघालो. संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते. थंडीचे दिवस होते. कडाक्याची थंडी होती. मध्यरात्र उलटून गेली कशी तरी. चाहूल लागून मला जाग आली. अण्णा उठले होते. त्यांनी कंदील हाती घेतला. प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही, त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे बघू लागले. त्या मुलांपैकी कित्येक मुलांना आई वडील नव्हते, पण अण्णाने त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला. अशी होती अण्णांच्या मायेची पाखर. अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुला मुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले. रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या. उच्च शिक्षणासाठी महाविद्यालये सुरू केली. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या उत्तुंग कार्यामुळे त्यांना कर्मवीर म्हणून ओळखले जाते. मायेची पाखर म्हणजे काय? म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे अण्णा. अण्णांनी त्यांच्या विद्यार्थ्यांवर माता पित्यांसारखी माय केली. त्यासनी शिकवलं, त्याला मायेची पाखर असं म्हणलंय. बाई, तुम्ही बी आम्हाला असं शिकवता म्हणजे तुम्ही बी मायेची पाखर घालता ना आमच्यावर? सगळ्यांनी कागद दिले, जाताना भरून द्यायला सांगितले. त्याच्यावर सही बी करायला सांगितले. तुम्ही गेल्यावर यांचं कसं व्हायचं?